आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार. मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. स्वराती रुग्णालयाच्या सर्व समस्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार, अजित पवार यांचं वक्तव्य. पुणे शहर कत्तलखाना मुक्त व्हावा ही पुणेकरांची इच्छा पूर्ण, मिलिंद एकबोटे यांचं वक्तव्य. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी मविआतून बाहेर पडावं, कार्यकर्त्यांची मागणी. आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरच्या गडहिंग्लज इथे रस्ता रोक. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार नमिता मुदंडा यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे, खाटांची संख्या आणि कॅन्सर युनिटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच सुविधा मिळतील असं स्पष्ट केलं होतं. मात्र मुदंडांनी टाइम बॉन्डची मागणी केली. यावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी डिसेंबरपर्यंत आपल्या सर्व समस्या सोडवू असं आश्वासन सभागृहात दिलं. पुण्यातील कोंढवा परिसरातील कत्तलखाना अखेर प्रशासनाच्या कारवाईने बंद करण्यात आलाय. पुणे शहर कत्तलखाना मुक्त व्हावा ही अनेकांची भावना होती, ती पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मिलिंद एकबोटेंनी दिली आहे. पुण्यात आजही 25 ते 30 बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असून सरकारने अशा ठिकाणांची जबाबदारी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे. हे शहर कत्तलखाना आणि गोहत्या मुक्त झालेच पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पुण्यातला कत्तलखाना पूर्वीच बंद व्हायला पाहिजे होता, कारण प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जो आदेश दिला तो आदेश का दिला तर या कत्तलखान्यामुळे प्रदूषण वाढलेलं होतं, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेलं होतं आणि कत्तलखान्याच्या आजूबाजूला राहणारे नागरिक प्रचंड त्रस्त झालेले होते. कत्तलखाना बंद झाला हे सर्वस्वी श्रेय गोरक्षकांचं आहे. गोरक्षक राहुल कदम यांनी याच्या बाबतीत पाठपुरावा केला, परंतु उज्ज्वलाताई गौड आणि ऋषिकेश कामटे यांच्यावर केसेस झाल्या. परमपूज्य विराग सागर महाराज यांनी या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि पुण्यातले असंख्य गोरक्षक, सर्व संघटना, बजरंग दल, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, सगळ्या संघटनांनी याच्यामध्ये सहभागी होऊन हा प्रशासनाला हा निर्णय घेणं भाग पाडलं. प्रशासन भ्रष्ट आहे. प्रशासनाने वेळोवेळी हा निर्णय घ्यायचा टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु गोरक्षकांच्या जागरूकतेमुळे हा कत्तलखाना बंद झालेला आहे. पुण्यातील पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवले आहेत. येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि जनतेची रखडलेली कामं होण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणं गरजेचं असल्याचं यावेळी कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलंय. याबाबत जेजूर येथील काँग्रेस कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक हेमंत सोनावणे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. किंवा जे शेवट फक्त पवार साहेबांची एक सभा झाली, तेवढं साहेबांनी वेळ दिला तेवढाच. त्यामुळं जे निवडून येणारा कॅन्डिडेट होता आमचा, तो पडण्यामागे कुठेतरी आम्हाला वाटतं महाविकास आघाडीने जे म्हणजे जसे एफर्ट्स घ्यायला पाहिजे तसे घेतले नाही. त्याच्यामुळं आम्हाला कुठेतरी ती खंत आहे की पराभवाला महाविकास आघाडीची पण कारणीभूत आहे. आत्ता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना कोणत्या पक्षात जावंसं वाटतं? नाही, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आज ह्या आमच्या पुरंदर हवेलीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचं आता अशी भावना आहे की आदरणीय संजय जगताप यांनी महाविकास आघाडीतून कुठल्या परिस्थितीत आता बाहेर पडलं पाहिजे. कारण जर आपल्याला कुठंच त्या महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी म्हणून आपल्याला कुठंच जर पाठिंबा देत नसतील किंवा कुठं आपल्या पाठीशी उभं राहत नसतील तर तिथं राहण्यात मजा नाही. आणि हे सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की आता लवकरात लवकर हा महाविकास आघाडीतून बाहेर पडून एक चांगला निर्णय घ्यावा.
कोणत्या महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं म्हणजे नक्की काय करायचं? कारण काँग्रेस पक्षातून बाहेर पडता का फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडता? आता प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना आहेत. काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये साहेबांनी जावं आणि काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड विरोध होत असून गडहिंग्लज इथं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह स्वाभिमानी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि राजेश पाटलांना ताब्यात घेतलंय. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. काल सर्वत्र गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली. गुरुपौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील योगेश मोरे या कला शिक्षकाने चक्क चाफ्याच्या फुलावर देवतांची चित्र रेखाटली आहेत. चाफ्याच्या फुलावर श्री दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज यांची चित्र काढत त्यांनी आपल्या गुरूंना गुरुवंदना दिली आहे. त्यांच्या या कलेची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा होतीये. नमस्कार, माझं नाव योगेश जयवंत मोरे, राणा कसबा वडा, कोल्हापूर. गुरुपौर्णिमेनिमित्त मी एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. आधी दुसऱ्याकडून मी एक विचार केला की देवाला आपण फुले वाहतो आणि त्याच फुलांवरती मी पेंटिंग साकार करण्याचा प्रयत्न केला. आज मी या चाफ्याच्या फुलांवरती, पाकळ्यांवरती श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांचे चित्र रेखाटलेले आहे. यासाठी या पाकळ्यांची जी साईज आहे ती साधारणतः उंची 2 सेंटीमीटर अंदाजे आणि रुंदी 1 सेंटीमीटर अशी आहे. हे चित्र काढण्यासाठी मला 3 ते 3.5 तास इतका वेळ लागलेला आहे. यापूर्वी मी असाच प्रयोग तुळशीच्या पानावरतीही केलेला आहे. त्याच्यावरती मी विठू माऊली, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई यांचेही चित्र रुग्णवाहिका चालकांचे 4 महिन्यात थकीत मानधन तात्काळ देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हा परिषदेसमोर रुग्णवाहिका वाहक चालक संघटनेनं अमरण उपोषण सुरू केलंय. या अमरण उपोषणात जिल्ह्यातील 44 रुग्णवाहिका वाहन चालक सहभागी झाले होते. विना पगार हालाखीची परिस्थिती असल्याचं या चालकांनी सांगितलंय. दादा, मला काय सांगणार की या ठिकाणी रुग्णवाहिका वाहन चालक संघटनेने अमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. तुम्ही अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि काय सांगणार? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की जवळपास 5 महिने झाले आम्हाला कुठल्याही वाहन चालकाला नियुक्तीपत्र नाही, ना जिल्हा परिषदचे ना संस्थेचे. आणि जवळपास 5 महिने झाले आम्ही बिन पगारी काम करतो. एक सहानुभूतीने किंवा सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये ह्या हेतूने. पण जर आमच्याच पोटाला जर भाकर भेटत नसेल, जर आम्हाला जर आमच्या हक्काचं वेतन मिळत नसेल तर काम करून काय फायदा आहे. शेवटी नाविलाज असतो, सर्वसामान्य लोकांना त्रास करण्याचा आमचा हेतू नाही, पण नाविलाज असतो. आमच्या पोटाला भाकर न भेटल्यामुळे आम्ही उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. साधारण किती लोक बसले होते? सध्या 44 लोक आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. जालना जिल्ह्यातील 44 वाहन चालक. काय नाव? माझं ज्ञानेश्वर भाऊराव बोवले, प्राथमिक आरोग्य केंद्र, धनगर पिंपरी. बीडमधील वांगी जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. या शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. त्यामुळे गावातील हरिभाऊ शेळके यांनी या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरण उपोषण सुरू केलंय. शाळेच्या दुरुस्तीकरिता लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला होता, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम न झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. लाखो रुपयाच्या ह्या वांगी गावाला योजना येतात, त्याच्या गोरगरिबांना लाभ भेटत नाही. संगनमताने पुढारी उचलून खातात, गोरगरिबापर्यंत काहीच लाभ भेटत नाही. ग्रामसेवक, सरपंच व त्या बॉडीतले काही मेंबर हे संगनमताने भ्रष्टाचार करून पैसे उचलून खातात. आतापर्यंत संघर्ष 2 ते 3 महिने झालं संघर्ष करतोय. माझ्या
कारवाईचे संघर्ष जास्त चालू गावातून, की कोणतरी अंगावर घालणे, तुझं असं करतोय, तुझं तसं करतोय. पर मला प्रशासनाकडून अजून कोणतीही हे झाली नाही, मदत झाली नाही किंवा कारवाई झाली नाही. गोसेखुर्द प्रकल्प बाधितांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. मागील कित्येक वर्षापासून या प्रकल्प बाधितांना पुराचा जबर फटका बसला असून याही वर्षी त्यांना पुराचा फटका बसतोय. पुरामुळे अनेकांची घरे क्षतिग्रस्त झाली असून त्यांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही. यामुळे हतबल झालेल्या पूर पीडितांनी थेट भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरू केलंय. जीवनोपयोगी साहित्यासह हे पूरबाधित जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानं प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. मी शासनास अशी नम्र विनंती करते आणि प्रशासनासही अशी नम्र विनंती करते की आम्ही गेल्या पुष्कळ वर्षापासून वडिलांपासून हा पुनर्वसन चालत आलेला आहे. पुनर्वसन करता करता आता आई वडीलही गड्ड्यामध्ये गेले. शेवटी आमची वय अर्ध्या ह्याच्यामध्ये आलो आहोत. आमच्या पुनर्वसनाच्या ठिकाणच नाहीये. तर आम्हाला शासनाला म्हणा, जिल्हाधिकारी कोणत्या समोर एक नम्र विनंती करतो की आमचं पुनर्वसन होईल किंवा नाही होईल, आणि झाला म्हणतात तर त्या झाला किंवा नाही झाला याचा पण आम्हाला माहिती द्यावी. आणि दुसरी गोष्ट, आमच्या घरामध्ये आम्ही खरंच विनंती त्या शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती करते की त्यांनी एकदा तरी आमच्या गावामध्ये, आमच्या घरामध्ये येऊन पाहावा. आमच्या घराची, आमच्या गावातली, आमच्या लोकांची काय अवस्था आहे. तर आम्हाला सकाळचा दिवस जेव्हा आम्ही रात्री झोपतो ना, तो दिवस सुद्धा आम्हाला सकाळ निघेल आणि तो दिवस दिसेल का या भीतीने आम्ही त्या घरामध्ये राहतो आणि झोपतो. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण चांगलं चर्चेत आलं असून या विषयावर आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा सभागृहात देखील आवाज उठवलाय. सभागृहात त्यांनी थेट पोलीस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना कोणतेच पाठबळ आहे हे देखील समोर आलं पाहिजे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. जालन्याच्या अंबड शहरातील SBI बँकेतून 2,03,000 रुपये रोख असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी 2 चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अंबड पोलिसांनी सुरू केलाय. बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीची नजर चुकवून ही चोरी झाल्याचं उघड झालं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयने मोठा दिलासा देत क्लीन चिट दिली आहे. त्यांच्या विरोधात ठाणे आणि कल्याण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 5 कोटींच्या खंडणी प्रकरणात तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपांमध्ये सीबीआयला कोणतेही तथ्य सापडले नसल्याचं सांगत त्यांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.